Hello students, now we are going to see the next part of the chapter, conservation of charge. So I should write here first what is the conservation means. Conservation indicates constant value. तुम्ही बघितला असाल एनर्जी कॅनॉट नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. एनर्जी क्रिएट पण करता येत नाही, डिस्ट्रॉय पण करता येत नाही. बट वन फॉर्म ऑफ द एनर्जी इज कन्वर्टेड इनटू अदर फॉर्म. म्हणजे एका एंडची एनर्जी कमी झाली तर ती एनर्जी दुसऱ्या एंडला ऑटोमॅटिक ट्रान्सफर होते. म्हणजे काय झालं, एनर्जीचा लॉस पण झाला नाही, क्रिएट पण झाली नाही. बट द एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम वन एंड टू दी अदर एंड मीन्स आय कॅन से देयर इज अ conservation of the energy, means energy is said to be constant throughout the case. Same concept is applicable here. Conservation of charge means charge is said to be constant. How to write the statement? You might have heard about conservation statement. हे statement सगळीकडे सेम असतं, एनर्जी साठी, चार्जेस साठी, मोमेंटम साठी, फोर्स साठी सुद्धा. ओके, चार्जेस neither created, charges neither created nor destroyed but transfer from one system to other for an isolated system. Isolated म्हणजे दुसऱ्या कुठल्याही एन्व्हायरमेंटल फॅक्टरचा त्याच्यावर इफेक्ट होत नाही. म्हणजे प्रेशर, टेम्परेचरचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. म्हणजे ती सिस्टीम कशी असते, आयसोलेटेड मीन्स टोटली सेपरेटेड. आयसोलेशन फॉर एन आयसोलेटेड सिस्टीम. सो दिस इज सेड टू बी अ कंजर्वेशन ऑफ द चार्जेस. चार्जेस आर नॉट क्रिएटेड नॉट सेड टू बी डिस्ट्रॉयड बट दे कैन बी ट्रांसफर्ड फ्रॉम वन सिस्टम टू द other system, from hot end to the cold end. You might have seen the example for conductor. Okay, hot end of the conductor, if you hit one end of the conductor, conductorचा एक end तुम्ही hit केला, after certain interval of time what happens, other end also becomes hot, means heat energy transfer, means charges are transferred from one end to the other end, means there is no only the transfer of the electrons or transfer of the charges, but there is no loss or there is no creation of the charges. Only they transfer their energy from one end to the other end. काल आपण काही एक्झाम्पल्स बघितले. त्या केसमध्ये एक असं होतं एक्झाम्पल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सो दिस इज सेड टू बी अ न्यूट्रल चार्ज ना, मटेरियल इज सेड टू बी न्यूट्रल मटेरियल. बट व्हेन द प्रोसेस ऑफ इंडक्शन टेक्स प्लेस. आता आपण इंडक्शन म्हणजे काय काल बघितलेलं आहे, कंडक्शन म्हणजे काय हे पण बघितलेलं आहे. After induction or after conduction, what happens? Number of electrons are separated and number of positive ions are separated. या केस मध्ये number of electrons आणि positive ions किती बघा, 1 2 3 4. मी या ठिकाणी 4 घेतो. ओके, 4 पॉझिटिव्ह आयन्स, 4 निगेटिव्ह आयन्स. इथे किती आहेत, 4 निगेटिव्ह आयन्स आणि इथे काय 4 पॉझिटिव्ह आयन्स. म्हणजे चार्ज, हे चार्ज जरी सेपरेट झाले तरी त्यांची अमाउंट काय सेमच आहे. सो चार्जेस आर सेड टू बी सेम. सिस्टम इज सेड टू बी आयसोलेटेड. आयसोलेटेड मीन्स देयर इज नो इफेक्ट ऑफ सराउंडिंग टेम्परेचर अँड सराउंडिंग प्रेशर टू दिस कंडक्टर, मीन्स द सिस्टम अराउंड दिस कंडक्टर इज सेड टू बी आयसोलेटेड सिस्टम. जर दुसऱ्याचा इफेक्ट झाला याच्यावरती तर ती सिस्टम काय असणार आहे, आयसोलेटेड नाही. ओके, सो इवन द चार्जेस आर सेड टू बी सेम. ओके, charges are said to be same. We can say there is a conservation of charge takes place, means charges are said to be constant. आणखीन एक एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर ग्लास रॉड जर घेतला, ओके, and here is a silk material and this is said to be glass. When glass rod is rubbed with the silk material, then what happens, number of positive charges on glass is equal to number of negative charges. किती पॉझिटिव्ह आयन्स आहे, +8, 1 2 3 4 5 6 7 8. निगेटिव्ह आयन्स किती, -8. नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस इक्वल टू नंबर ऑफ निगेटिव्ह चार्जेस. म्हणजेच काय, चार्जेस ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे.
म्हणजे मेटल परत काय असणार आहे न्यूट्रल आफ्टर रबिंग. ओके. So number of charges positive ions on glass rod is found to be number of negative ions on silk material. Okay. So जेवढे पॉझिटिव्ह आयन्स तेवढेच निगेटिव्ह आयन्स. म्हणजे या ठिकाणी काय झालं चार्जेसचं कन्झर्वेशन झालं. परत कंबाईन केला म्हणजे आफ्टर सर्टन इंटरप्ट टाइम व्हॉट हॅपन्स इथं 0 इथं 0. अगेन इफ यू रब number of positive ions created on the glass, number of negative ions created on the silk. So positive ions always equal to negative ions after the process of induction or after the process of conduction, means number of charges remains the same. Means I can say conservation of charges takes place. आणखी एक एक्झाम्पल घेतलं तर एक एंड हिट केला, one end is said to be heated of the rod, A end or I can say B end. इथे काय मिळणार आहे heat energy. This is the metal, means it consists of number of charges. Charges transfer their heat energy. इथली काय असणार heat energy. Okay, in terms of heat energy, electron or charges will receive the energy 1 mv square. Heat energy transfer from one end. हा end पहिला hot आहे, हा cold होता. After certain interval of time, what happens? Both end will be hot end. Both end will be said to be here hot end. म्हणजे एनर्जी इथली कुठे इकडे ट्रान्सफर झाली, एनर्जी डिस्ट्रॉय झाली का नाही. एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम वन एंड टू दी अदर एंड. सो देयर इज अ कंजर्वेशन ऑफ एनर्जी फ्रॉम वन एंड टू दी अदर एंड. देयर इज नो लॉस ऑफ दी एनर्जी. मीन्स हियर इज द अगेन कंजर्वेशन ऑफ चार्जेस. एनर्जी म्हणजे चार्जेस ट्रान्सफर. ओके. देयर values I can say in terms of the energy to be one another. So this is just a basic concept of the conservation of charge, but you should keep in mind what is mean by the conservation of charge, or how could I write the statement of conservation of charges. How you can write the conservation of charge statement is charges neither created nor destroyed, but they transfer energy or they transfer from वन सिस्टीम टू दी अदर सिस्टीम. एका सिस्टीममध्ये चार्जेस दुसऱ्या सिस्टीममध्ये ट्रान्सफर झाले, पण टोटल सिस्टीमचे चार्जेस काय कॉन्स्टंट आहे. टोटल सिस्टीमचे चार्जेस काय असणार आहे ते कॉन्स्टंटच असणार आहे. दिस फिनॉमिनॉन इज सेड टू बी अ कंजर्वेशन ऑफ दी चार्जेस. हे 2 मार्कांना तुम्हाला एक्झाम आहे असणारच आहे. चार्जेसची संख्या ही सगळीकडे कॉन्स्टंटच असणार आहे. आणखी एक एक्झाम्पल जर घेतलं, एक बेसिक एक्झाम्पल. इफ यू हॅव जग ऑफ वॉटर अँड यू हॅव एम्प्टी ग्लास, अमाउंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ द वॉटर इन जग इज 100%. देर इज नो व्हॉल्यूम ऑफ द वॉटर इन अ एम्प्टी ग्लास. इफ यू पुट द ग्लास इनसाइड द जग अँड पुट आउट द ग्लास, व्हॉट हॅपन्स? व्हॉल्यूम ऑफ वॉटर ट्रान्सफर फ्रॉम जग इन टू द वॉटर. बट इफ यू टेक द टोटल व्हॉल्यूम ऑफ द वॉटर, that is volume of water in jug plus volume of water in a glass, total volume will be same, amount of liquid will be the same. Same concept is applicable here with conservation of charges. Even the charges are transferred from one end to the other end. Conduction चं पण एक एक्झाम्पल बघा. कंडक्शन काल आपण बघितलंय, 2 bodies are in contact, charges are transfer. म्हणजे इथं जे चार्जेस होते ते इकडे ट्रान्सफर झाले, पण टोटल चार्ज काय या सिस्टीमचा, total charge for this system is said to be constant. Earlier here was 10 electron, here was 2 electron. When this 10 electron moving here, total electrons are 12. Total system ची charges किती 12 आहे. So this is just a basic concept you should keep in mind, conservation of charge. आणि हे जे स्टेटमेंट आहे हे तुम्हाला लक्षात ठेवलंच पाहिजे. ओके. आता there is a most important question which is asked for the examination, that find out number of electrons or protons present in a 1 gram of water. हा एक तुम्हाला काही एक्झामला क्वेश्चन असतोच बघा. अगदी सिंपल आहे. in book it is given in the most confusing state, but here we are trying to resolve the confusing state into a simpler steps. So next point would be the amount of charge. पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह पण असू शकतो. लक्षात घ्या, आपण हे सगळे बेसिक कन्सेप्ट बघत आहे. ॲक्च्युअल चॅप्टर अजून स्टार्ट आपण केलेलं नाही आहे. अमाऊंट ऑफ चार्ज इन 1
gram amount of charge in 1 gram of water. ओके, गिवन हे एक्सप्रेशन आपल्याला काढायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय दिले, गिवन 18 ग्रॅम ऑफ वॉटर हे गिवन दिले. या 18 ग्रॅम पैकी 1 ग्रॅम वॉटरमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आणि किती प्रोटॉन्स म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आयन्स आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे बघा चार्जेसचं कन्झर्वेशन ऑटोमॅटिक होणारच आहे. ते कसं ते आपण बघूया. आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट दी मॉलिक्युलर मास हे गिवन दिले आहे. मॉलिक्युलर मास, दी मॉलिक्युलर मास of water is 18 ग्रॅम. इतकं मॉलिक्युलर मास दिलेला आहे. पण तुम्हाला एक कन्सेप्ट केमिस्ट्रीमध्ये झाले असेल, टेन्थला किंवा आता तुम्हाला मॅडम शिकवली असेल, ॲव्होगॅड्रो नंबर हा काय सांगतो, नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट विदिन द मटेरियल. सो व्हेनेवर देयर इज अ मॉलिक्युलर मास प्रेझेंट विदिन द मटेरियल, ऑलवेज देयर इज अ ॲव्होगॅड्रो नंबर. सो आय कॅन राईट हियर दॅट इज द number of moles in 18 gram of water. किती असतात नंबर ऑफ मोल्स इन 18 ग्रॅम? स्टँडर्ड तुम्हाला माहिती आहे, पर ग्रॅम 6.023 into 10⁻23 मोल्स पर ग्रॅम. तुम्हाला माहिती आहे ॲव्होगॅड्रो नंबर, whenever there is a number of atoms or number of molecules, always there should be presence of Avogadro number to find the total amount of the moles of atoms. Number of moles in a 18 gram of water किती असतात always in terms of Avogadro number. हा Avogadro number आहे 6.023 into 10⁻23 moles per gram. हा जर kg मध्ये घ्यायचा असेल तर काय असणार आहे 26 moles per kilogram. पण इथे काय दिले गिवन मध्ये मॉलिक्युलर मास, दिस इज सेड टू बी मॉलिक्युलर मास. This is said to be a molecular mass. 18 gram of water. Number of moles in 18 gram of water is 6.023 into 10⁻23 moles per gram. तर एका मोलची किंमत किती आहे ते आपण कॅल्क्युलेट करू. Therefore, the number of 1 moles of therefore the 1 gram of mole is 18 gram ला होतं 1 gram ला किती 1 gram of moles. ओके, कुणाचं of water is equal to 1 gram of moles of water, it is 6.023 into 10⁻23 divided by 18. Okay, so 6.023 into 10⁻23 divided by 18, it gives 3.443. Okay, into 10⁻23. कमी आलं. एका मोलची किंमत किती आहे वॉटरच्या 3.443 10⁻23. आता या वॉटरमधल्या आपल्याला काय करायचे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहे अजून हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहे आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत हे आपल्याला या केसमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट व्हॉट वी नो H2O म्हणजे या केसमध्ये काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन H2, H प्लस H मायनस. ओके, H2 मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2 अँड ऑक्सिजन मध्ये किती असते इलेक्ट्रॉन्स तुम्हाला माहिती आहे का. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो O816 ना. 8 म्हणजे काय असतो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स और नंबर ऑफ प्रोटॉन्स. प्रोटॉन्स म्हणजे P प्लस, इलेक्ट्रॉन म्हणजे E मायनस. जेवढे इलेक्ट्रॉन्स तेवढे प्रोटॉन्स, त्याला काय म्हणतो आपण ॲटॉमिक नंबर. ओके, आणि हा मास नंबर 16 आणि ॲटॉमिक नंबर 8. म्हणजे ऑक्सिजन मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 8 आहेत. हायड्रोजन मध्ये H2 मध्ये किती 2, ऑक्सिजन मध्ये किती आहेत 8.
म्हणजे number of electrons in H2 is 2 and O is said to be 8. Therefore number of electron in H2O is 10. जितके प्रोटॉन्स तितकेच काय असतात इलेक्ट्रॉन्स. द नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे आपल्याला माहिती आहे केमिस्ट्रीमध्ये स्टेबल इक्विलिब्रियम साठी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. मग हे मिळाले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, व्हॉट इज दिस 1 ग्रॅम ऑफ मोल. वॉटरच्या 1 ग्रॅम मोलची किंमत किती आहे, व्हॅल्यू किती आहे 3.443 × 10⁻23 into number of electrons or number of protons. Okay, therefore I can write here 1 gram of moles of H2O. डायरेक्ट काय करायचं 1 ग्रॅम ची व्हॅल्यू किती आहे 1.443 × 10⁻23 into number of electrons or number of protons 10. अजून त्याचा चार्ज काढायचा आहे, अमाउंट ऑफ चार्ज. आता फक्त काय मिळेल आपल्याला किती इलेक्ट्रॉन्स आहेत किती प्रोटॉन्स आहेत 10. सो आय कॅन राईट हियर सिम्पली 34.43 × 10⁻23. This I got what number of moles of H2O. Okay, in terms of काय in terms of electron or proton. In terms of electron or proton किती मिळाले number of moles 1 gram. Number of moles for the water 34.43 × 10⁻23. Is it clear? आता काय करायचं आहे चार्ज. We know that what is the charge on electron. What is charge on electron? What is charge on electron? इलेक्ट्रॉन प्रोटॉनचा चार्ज सेम असतो. इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो 1.6 × 10⁻−19 कुलॉम. आणि प्रोटॉनवर चार्ज किती असतो p प्लस आणि E- 1.6 × 10⁻−19 कुलॉम. इलेक्ट्रॉनचा चार्ज असतो मायनस, प्रोटॉनचा असतो प्लस. बट फॉर मॅग्निट्यूड आय एम कन्सिडर ओनली 1.6. इलेक्ट्रॉनचा चार्ज काय असतो इट इज -1.6 × 10⁻−19. ओके, आणि प्रोटॉनचा चार्ज किती असतो 1.6 × 10⁻−19. But for magnitude I can consider the same value 1.6 × 10⁻−19 for electron or 1.6 × 10⁻−19 for proton. Now I can find amount of charge. पहले मैं करता हूँ amount of protons. Okay, first I can find here amount of charge. म्हणजे पहिला प्रोटॉन घेतो. Amount of protons. Amount of protons in कशामध्ये काय क्वेश्चन 1 ग्रॅम ऑफ वॉटर. 1 ग्रॅमची किंमत माहिती तुम्हाला 1 ग्रॅम ऑफ मोल्स ऑफ वॉटर एवढी आहे फॉर प्रोटॉन्स and electrons. ओके, इज इक्वल टू 34.43 × 10⁻23. ओके, इंटू चार्ज. प्रोटॉन्सचे अमाउंट काढायचे म्हणून प्रोटॉनच्या काय करायचं त्याला मल्टिप्लाय करायचं. प्रोटॉनचा चार्ज 1.6 × 10⁻−19 बरोबर कुलॉम. ठीक आहे, 34.43 × 1.6 यू विल गेट 5.35 × 10⁻4 protons charge. अमाउंट ऑफ प्रोटॉन म्हणजे आपण अमाउंट ऑफ चार्ज, अमाउंट ऑफ प्रोटॉन्स चार्ज म्हणजे या केसमध्ये अमाउंट ऑफ प्रोटॉन्स चार्ज. So this much amount of charge of the protons is present in 1 gram of water. वॉटरच्या 1 ग्रॅम मध्ये प्रोटॉन्सचा चार्ज एवढा म्हणजे असतो 5.35 × 10⁻24. जेवढे प्रोटॉन्स तेवढेच इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे लक्षात ठेवा तुम्ही. नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो इफ दिस इज द अमाउंट ऑफ प्रोटॉन्स I can write amount of electrons charge same na, it is 5.35 × 10⁻4.
amount of protons charge and amount of neutron charge, whether it is correct, it is same. In this calculation is same or something different value, let us check it. Correct. So total charges, proton charges are 5.35 10 to 4 coulomb and 5.35 10 to 4 coulomb. So number of protons in 1 gram of water is 5.35 10 to 4 amount of protons charge, and amount of electrons charge means number of electrons charge present within the 1 gram of water, it is 5.35 into 10 raised to 4 coulomb. So you should keep in mind that always in a 1 gram of water 5.35 10 to 4 protons charge are present, and in 1 gram of water always 5.35 10 to 4 coulomb electron charges are present in a 1 gram of water. So try to understand the basic concepts. Okay? So we can stop here. In the next lecture we will see the actual chapter, that is a starting point of this chapter is a Coulomb's law in a regular scalar form as well as in a vector form. So we can stop here. Thank you.